विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. श्री शिवाजी महाराज की जय भवानी. रशियाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पवाडे मानणारे आमचे सर्वांचे महामानव श्री अण्णाभाऊजी साठे साहेब यांच्या 105व्या जयंती निमित्त आम्ही संभाजी सेनेच्या वतीने या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक दीपक खेत्रे, श्री नाडे मामा, उत्सव समिती अध्यक्ष विनोद वेलदोडे, आमचे संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुरेशजी ढवळे साहेब, विनोदजी दिवेकर, बालाजी हिवाळे, सुनीलजी वाहू, दिलीपजी चव्हाण साहेब, तांडव साहेब, प्रदीपजी जाळ सर, उपस्थित सर्व समाज बांधव व सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आलेले सर्व बांधवां सर्वांच्या वतीने यावेळेस माझ्या वतीने व आपण यावेळेस सर्वांना जयंतीनिमित्त आपण सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. आदरणीय श्री आमची जयंतीनिमित्त उत्सव साधून आज लोकमान्य टिळक यांची सुद्धा आज पुण्यतिथी आहे. या निमित्त बी आम्ही हे करतो आणि या ठिकाणी मी आज आमचे सुरेशजी ढवळे पाटील यांना मी संभाजी सेनेचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने यांच्या शहराच्या व जिल्ह्याच्या त्यांच्या हाताने समाज कार्य घडावी, बहुजनांच्या विकासासाठी त्यांनी कार्य करावे म्हणून मी त्यांना या ठिकाणी संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पदवी या ठिकाणी नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र देत आहे. समाज कार्यासाठी माझं पूर्ण योगदान राहणार आहे, सहकार राहणार आहे. अण्णाभाऊ साठे ज्येष्ठ समाज सुधारक यांचा पुढे आज 105वी जयंती या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर वासियाच्या वतीने या ठिकाणी साजरी होत आहे. त्यांच्या कार्याला छत्रपती संभाजीनगरना आपण या ठिकाणी अभिवादन करतो. जसे महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊंनी त्यांना गुरु मानलं होतं आणि त्यांच्या विचारधारेला अण्णाभाऊंनी पुढे नेलं. म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण अण्णाभाऊंची जयंती साजरी करतो. या शुभेच्छा देतो अण्णाभाऊ जयंतीच्या निमित्त. स्वप्न सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, क्रांतीसूर्य लवजी साहेबांचा विजय असो, क्रांतीसूर्य लवजी साहेबांचा. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त सर्व बहुजन समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. गुलामीच्या चिखलात ऋतूनी का बसला ऐरावत. अंग झाडून निघ बाहेर सांगून गेले. या संजय सर धन्यवाद. बस बस अण्णाभाऊ साठे यांची आज 105वी जयंती निमित्ताने सर्व बहुजन बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आज मित्रांनो, आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज नारा लावला होता, ही आजादी झूठी है देश की जनता भूखी है. ही आजादी झूठी है देश की जनता भूखी है. कोणी असे मी सगळ्यांना शुभेच्छा देऊन इथं मी संपत. जय भीम, जय बुद्ध, जय अण्णाभाऊ साठे. या गुरुजी काम केलं. अंधश्रद्धे विरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा पुकारला. कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य घातलं. असे असे महान ज्यांनी दीड दिवस शाळेत शिकले पण एक डॉक्टर झाले असे महान अण्णाभाऊ. त्यांचं साहित्य आणि जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव.
ह्या त्यांच्या बाबासाहेबांना समर्पित अशा त्यांच्या या कवितेला आज या ठिकाणी मी नतमस्तक होतो आणि मी आज अण्णाभाऊंना या ठिकाणी अभिवादन करतो व त्यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. लोकशाहीर साहित्यरत्न रशियाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पावडे म्हणणारे डॉक्टर साहित्यरत्न श्री अण्णाभाऊ साठेजी यांच्या 105व्या जयंती निमित्त या प्रसंगी उपस्थित नगरसेवक श्री नारोटे साहेब, नगरसेवक श्री सुनीलजी जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी डांगे, भीमशक्तीचे श्री भाऊसाहेबजी नवगिरे, उत्सव समितीचे आयोजक श्री दीपकजी खेत्रे, राजूजी वडागळे, आमचे संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशजी ढवले पाटील, भीम समाज भाऊ साळवे साहेब उपस्थित. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं. माझे नाव राजू दीपक खेत्रे आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चॅनल नसतो प्रिंट मीडिया ते शिक्षण घेऊ शकले नाही, पण तरी अण्णाभाऊने आपल्या प्रतिभेच्या जोरावर लेखणीच्या बळावर त्यांच्या क्षेत्रात खूप मोठी जग घेतली. सर्वसामान्यांनुसार समतेला ग्रामीण भाषेतून लेखन केले. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोळा घालणारे पहिले भारतीय होते. त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लावणी यांची निर्मिती केली. त्यांच्या फुकिरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. त्यांची मुंबईची लावणी माझी मैना गावावर राहिली ही लावणी अविस्मरणीय आहे. आजही त्यांचे साहित्य प्रत्येकाच्या मनावर राज्य करीत आहे. लोकशाहीर हा शब्द उच्चारल्यावर एकच नाव व एकच मूर्ती डोळ्यासमोर येते, ती म्हणजे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला, पण आजही त्यांच्या साहित्यातून ते आपल्या मनात आहे. एवढेच म्हणेन, अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती. भलाभालांना घाम फोडणारी तिला धार होती. शासन करतेच पण त्यांच्या लेखणीचा धाक होता. आमचा नेता लाखात नाही तर करोडोत एक होता. आमचा नेता लाखात नाही तर करोडोत एक होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी, जय अण्णाभाऊ साठे. बाबासाहेब जोरदार टाळ्या वाजवूया. राजूभाई केदार अशोक अण्णा डोळे जवान साहेब करते. जोरदार टाळ्या वाजूया. सुरेश ढवले पाटील आज या ठिकाणी होत असलेल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आज सर्व आपला सर्व रहिवासी आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वप्रथम मी सर्वांना आज जयंतीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व या कार्यक्रमासाठी सर्वजण तिथं आला की त्यांचे जे मनापासून त्यांचे आभार मानतो व अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अंबिकानगर, N2, सिडको, मुकुंदवाडी या पंचक्रोशीतील सर्व समाज घटक आज या जयंती साजरा करण्यासाठी आज एकत्र आलेले आहेत आणि या इथं धन्यवाद मानतो आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मित्र मंडळ यांचे पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला मंडळ एक आगळा आणि वेगळ्या कार्यक्रमाला सातत्यानं आम्हाला येण्याचा वेळ मिळतो. त्या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असलेले ज्यांची आत्ताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी निवड झाली ते असे आमचे सहकारी मित्र अशोक डोळस,
आमचे दुसरे सहकारी मित्र तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेस असं आपल्या सगळ्याला उपलब्ध आहे. आज खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, जे जे महापुरुष आहे त्यांचे विचार आज खऱ्या अर्थानं आपल्याला समाजाला, नवीन पिढीला पटवून देण्याची गरज आहे. आणि ते काम अशा जयंतीच्या कार्यक्रमातून निश्चितपणानं होतं. परत एकदा मी आपल्या सर्वाला आम्हाला या ठिकाणी बोललं, मान सन्मान दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. आपल्या परत एकदा आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण सोबत असल्या तर चांगले चांगले येतात बी, चांगले चांगले आपल्याला नमस्कार बी करतात. याचंच एक तुम्हाला उदाहरण इथं कळतंय. त्यामुळे मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. करावं अशी मी विनंती करतो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली समजून सांगायची मांडणी करायची लोकांना संतोष जाधव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय लहूजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी छत्रपती महाराजांचा. समाजात दिले ज्यांनी जगण्यासाठी मान, अभिमानाचे स्थान, साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण. शब्दाची खाण, महाराष्ट्राची शान, बहुजनाची आण, अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी. साहित्यातून ज्यांनी उंचावली अपेक्षितांची मान, त्या अण्णाभाऊंनी मिळवला रक्षिताही सन्मान. अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले, दुःख हातून फुलायला लागले, तर हाताच्या रेषावर नाही तर हाताच्या ढगावर भविष्य दिसू लागले. आज जे काही जे आहे आम्ही फक्त अण्णाभाऊ साठेमुळे आहे. आज समाजात त्यांनी जगण्याचा खूप मोठा सन्मान दिला आम्हाला. आम्ही त्यांचे आभार मरेपर्यंत विसरणार नाही. आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फक्त आम्ही एकच म्हणणार, जय लहूजी, जय अण्णाभाऊ साठे, जय भीम, जय शिवराय. माझं नाव रेखा संजय पाखरे. जय लहूजी, जय शिवराय, जय भीम. आज अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती निमित्त सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सगळ्यांना अभिनंदन. 105वी जयंती आपण आज 1 ऑगस्ट 2025 रोजी साजर करत आहोत. सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. जग बदल घालून घाव, आम्हा सांगून गेले भीमराव. त्यांनी आपले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परत आपले महान थोर समाजसुधारक पुरुष यांना सर्वांना मानाचा मुजरा करते. माझं सोनल प्रकाश भिसे नाव आहे. मी जालना येथून बिलॉंग करते. धन्यवाद. भीती वाटते काय भाऊचे साहित्य म्हणजे शब्द की तलवार होती. भल्या भल्यांना घाम फोडणार तिला धार होती. शासन करत्यात पण त्यांच्या लेखणीचा होता धार. आमचा नेता लाखात नाही तर करोडोत एक होता. आमचा नेता लाखात नाही तर करोडोत एक होता. धन्यवाद. जय भीम, जय लहूजी, जय अण्णाभाऊ साठे, जय शिवराय.